बचत गटाच्या नावाखाली बोगस कर्ज प्रकरण 50 ते 60 महिलांच्या नावावर परस्पर करोडो रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप पीडित महिलांची पोलिसांच्याकडे केली तक्रार दाखल। मिरजेतील समतानगर आणि अन्य परिसरातील 50 ते 60 महिलांची फसवणूक करण्यात आली आहे। बचत गटाच्या नावाखाली बोगस कर्ज प्रकरण करून करोडो रुपये परस्पर हडप करण्यात आले आहेत। 40,000चं कर्ज प्रकरण मंजूर केलं असं सांगून खोटी कागदपत्र तयार करून त्याच महिलांच्या नावावर 4 लाखाचं कर्ज मंजूर करून ती रक्कम परस्पर हडप करण्यात आली आहे असा आरोप करण्यात आलाय। कर्ज फेडत असताना EMI जास्त लागल्यानंतर महिलांनी चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। पीडित महिलांनी मिरज पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांची भेट घेऊन याबाबत तक्रार दिली आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने, सामाजिक कार्यकर्ते हरुण खतीब, गौस मुलानी यांच्यासहित पीडित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। फरीदा जावेद कुडचीकर, डोली जावेद कुडचीकर, मुस्कान जावेद कुडचीकर, जुनेद शेख आणि महापालिकेचे कर्मचारी मतीन शेख, विदर्भ कोकण बँकेचे मॅनेजर आणि बँक ऑफ बडोदा सांगली शाखेचे मॅनेजर यांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। याबाबत पोलीस चौकशी करत आहेत। बोलो हिंदी में बोलो, चलो हाँ। फिजा महिला बचत गट का ये मुझे क्या राज मालूम न था। अब भी मुझे मेरे पूरे बैका को अड़के सो है। हमारे सब बैका के नाम पर 4-4 लाख रुपए दिखा रहे। हम ना बोले थे कि काम दे तू, कुछ तो वस्तु दे, मेरे बैका को लेती मैं पूरे बैका को लाख यहाँ 4-4 लाख रुपए उनके आंख पर दिखाने लगे, करने लगे। पूछने गए बाद में मुझे पकड़ को मारे से सब बैका के कोरो बाउंड ले से ऐसा करे सो मेरे पर बहुत पहना 2 महीने मेरे पर ये चले सो है। पूरे मेरे बैका के नाम पर 4-4 लाख रुपए है। फिजा महिला बचत गट में फरीदा जावेद कुडचीकर, और मैं पूछने गए बाद में ना मुझे पकड़ के मारी। सब जन मेरे आंख पर आए सर का है उन्होंने। मैं पूछने अच्छा गई थी उनको। और महापालिका का ये नाम है बोलती है, उन्हें महापालिका की तरफ से लोन आता है बोलती, मतीन सर बांटते करो बोलती, और उसमें बोलती कि मैनेजर भी सपोर्ट है बोली हमको ने। हमने मगर ये मालूम न था। जब मेरा सिबिल देखे ना तो मुझे खुद मालूम न था कि मेरे 4 लाख रुपए लोन है। मैं देखने के गई बाद मेरे को समझा कि 4 लाख रुपए लोन है। मुझे इसमें क्या संबंध न था। ये सब बीजेपी की धमकी दी थी। मगर हमें बीजेपी में भी आए सो है, मगर हमने बीजेपी की धमकी दी थी कि बीजेपी में है करके बोल को ऐसा सतारे करके बोल को। हमने बीजेपी भी न कुछ ना हमारे बैका के कितने लोन है ना हमारे बैका के नाम पर हमने लोन क्लियर करको दे बस। विदर्भ कोकण बँक गेल्या 6 ते 8 महिन्यापासून महिला बचत गट आपण ऐकत आलेलो आहोत की बचत गटाच्या नावाने काही महिलांना फसवणूक होत असते। परंतु आज आपण बघितलं की समतानगर परिसरामधल्या साधारणपणे आम्हाला तक्रारी जशा कळाल्या की 350 महिलांवरती बचत गटाच्या नावाने खाजगी सावकारी आणि परत त्यांना लोन तुमचं कुठला तर घर व्यवसाय करून देतो म्हणून असे 4-4 लाख रुपयाचे ज्यावेळी त्यांनी सिव्हिल चेक करायला गेले, महिलांच्या हातात एकही रुपया नाही मिळाला। बॉन्ड्स, कोरे बॉन्ड्सवर सह्या आणि चेक्स घेतलेत आणि एकमेकाला जे जामीनदार महिला आहेत त्यांच्या नावावरती 4-4 लाख रुपयाचा आकडा हा टाकलेला आहे। म्हणजे माता भगिनी काल काही आत्महत्या करायला सुद्धा गेल्या होत्या। त्यांना हरुणभाई आमचे सहकारी असतील, सर्वजण जे सहकारी होते, गौसभाई यांनी वाचवलं आणि त्यांचा जीव तिथं वाचला गेला। आणि ज्यांनी दबाव तंत्र असं करतात त्यांचं त्यांनी 350 पैकी 1-2 काल पैसे सुद्धा भरले, त्यांचे पावत्या सुद्धा आहेत। म्हणजे अशा पद्धतीने हा खुला आम फ्रॉड आहे। जसं आपण बघितलं गेलं मिलिंद गाडवे नावाच्या एका व्यक्तीने स्कॅम केला होता, त्याच पद्धतीनं एक हे आणि मला वाटतं त्यांनी म्हटलं की भाजपचे एक पदाधिकारी आहेत, ते म्हणतात की तुम्ही काही पण करा आम्ही सोडत नाही। म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नावानं 1,500 रुपये सर्व माझ्या माता भगिनींना देता, त्याच पद्धतीनं जी आमचे मायनॉरिटीचे ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही 4-4 लाख अकाउंटवर टाकून मारायचं काम करताय की काय, ह्याच्यावर आता शंका उपस्थित झाली। तुमचे पदाधिकारी तुमच्या हाताबाहेर गेलेले आहेत की काय। त्यामुळे ह्या ज्या आता माता भगिनी आमच्या आहेत त्या जीवितहानी करून घेण्याच्या भीतीने आज आम्ही हरुणभाई सगळ्यांना घेऊन आम्ही DYSP गिल्डा साहेबांकडे आलो। गिल्डा साहेबांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करता स्पेशल 2 ऑफिसर्स त्यामध्ये नेमून घेऊन तुम्ही आमच्या माता भगिनीचा तुम्हाला न्याय द्यायचं काम 1ही रुपया तुमचा कष्टाचा वाया जाणार नाही अशी सगळ्यांना ग्वाही दिल्यानंतर कुठेतरी यांच्या जीवात जीव आलेला आहे। परंतु मला एक या शासनाला विचारायचं आहे की गोरगरीब महिलांना तुम्ही आणि जनतेला मारायचंच काम तुम्ही का हाताशी घेतलेलं आहे। त्यामुळे सत्तेदारांना सुद्धा विनंती, तुमचे जे बगलबच्चे अशा पद्धतीनं जो दिवसा डवळ्या खंडण्या आणि भ्रष्टाचार करायला लागलेत, पैसे उकळायला लागलेत, ह्याचा तुम्ही जीव घेता एखाद्या सर्वसामान्य। म्हणजे काही महिला अशा आहेत की धुणं भांडी करतात, महिन्याला 2,000 रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे, आयुष्यभर राबले तरी 4 लाख रुपये त्यांच्याकडे होणार नाहीत आणि त्यांच्या जीवावर 4-4 लाखाच्या म्हणजे बोजा चढवलेला आहे। तो मॅनेजरकडे गेल्यानंतर मॅनेजर म्हणतो चुकीनं चढला। तर हा पूर्णपणे एक स्कॅम आणि षड्यंत्र आहे।
कुठंतरी या सरकारचं मायनॉरिटीजवरती अल्पसंख्याकांवरती अत्याचार करायचं यांनी ठरवलंय का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह नाकारता येणार नाही. आठवड्याच्या साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही पण करून ह्याच्यावर तुम्हाला योग्य न्याय आम्ही देऊ. थँक्यू. दरम्यान बचत गटातील महिलांनी केलेले सर्व आरोप फरीदा जावेद कुडचीकर यांनी फेटाळलेत. सर्व महिलांना व्यवस्थित कर्ज वाटप करण्यात आले. आमच्यावर आरोप करणाऱ्या महिला यांना कर्ज बुडवायचंय, त्यामुळे ते खोटा आरोप करत आहेत, असा खुलासा फरीदा कुडचीकर यांनी केलाय. या महिलांनी पोलिसांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी फरीदा कुडचीकर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या महिलांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे उपस्थित होते. कुर्चीकर, मैं पिछले 14 साल से बचत गट चला रही हूँ, तो कभी क्या प्रॉब्लम नहीं आया है। और बचत गट की तरफ से मैं योजने वगैरह बहुत महानगर पालिका से लाखों बाइकों को बहुत सी चीज़ें, लॉकडाउन में भी कोरोना के टाइम को भी हमें किटा वगैरह से ऐसा है, तो कभी कुछ प्रॉब्लम नहीं आया। मगर ये जो अभी आज का जो औरत ने कौन तो भी हमारे नाम पर कंप्लेंट दिए है कि इतने पैसे ले सा है, इतने खाए सा है, तो बोगसगिरी का दावा क्या क्या डाल रहे हैं वो मुझे इसमें मालूम नहीं है। मगर मेरे 24 क्या 25 गटा ही 25 गटा थे, सो एक गट वो औरत बहुत तरास देने में से उसका भी नील करे। अगर मैं फ्रॉड रही, अगर मैं पैसे खाए रहेंगे तो वो चीज़ा मैं करी नसती। तो हर एक औरत को हमें बचत से जितने लोना ही पूरे जने को वाटप करे सो है। और ये मेरे पास पूरे पुरावे या कागज पत्र सब लेके है मेरे पास, और इसमें है ना सब मेरे को बुड़ाने के काम है।